निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, नीतिवंत, गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, जयवंत, पुण्यवंत, क्षत्रिय मराठा कुळवंत, जयंता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज आलाच पाहिजे, कारण तुमचा आवाज म्हणजे माझ्या बोलण्याची हिंमत. छत्रपती शिवाजी महाराज की. आता सोन्याची निर्माण झाल्यासारखं वाटते. अभंगाच्या माध्यमातून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं असे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज. ज्या मातेने या माती त्या मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज हा पुत्र घडवला, अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जाऊ च्या पुत्राने आपल्या मातीच्या शिकवण्याची शिदोरी आणि आपल्या मातीच्या उपकाराची उधारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज. जे छावाने स्वराज्य स्वतःच्या खांद्यावरती छेडला पेरला पुढे नेलं आणि वेळा प्रसंगी प्राण गमावला, परंतु स्वाभिमान मात्र गमावला नाही, असा स्वाभिमानी छावा शिवपुत्र संभाजीराजे. या देशाच्या जडणघडणीमध्ये सर्वात महत्वाचं शिक्षण असतं आणि म्हणून विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विती गेली, विद्येविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे शिक्षणाचे महत्व प्रत्येकांच्या घराघरापर्यंत, प्रत्येकांच्या चुली चुलीपर्यंत आणि प्रत्येकांच्या मुली मुलीपर्यंत पोहोचवणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले. मला या देशाची राज्यघटना लिहिताना फार त्रास झाला नाही, कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं न्यायप्रविष्ट राज्य उभं होतं, असे म्हणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे विषयाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, विज्ञानवादी संत गाडगे बाबा, ज्या महामानवांनी, ज्या महापुरुषांनी, ज्या महास्त्रियांनी या देशाला, या मातीला, महाराष्ट्राला घडवण्यासाठी आपल्या आयुष्याचं योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करूया. देशाचे राष्ट्रगीत जनगण मन, आपण जे म्हणतो ते राष्ट्रगीत लिहिले रवींद्रनाथ टागोरांनी. रवींद्रनाथ टागोर हे साधे माणूस नाहीत. रवींद्रनाथ टागोर या महाराष्ट्राच्या मातीतले नाहीत. रवींद्रनाथ टागोर पश्चिम बंगाल नावाच्या एका दूरच्या राज्यातले आहेत. रवींद्रनाथ टागोरांना जगातला सर्वोत्तम नोबेल नावाचा पुरस्कार मिळालेला आहे. रवींद्रनाथ टागोर जेव्हा जपान नावाच्या देशामध्ये गेले, जपान नावाचा देश आपल्याला माहित आहे, ते जेव्हा जपान नावाच्या देशामध्ये गेले, तिथल्या पत्रकारांना वाटलं, तिथल्या लोकांना वाटलं की एवढा जागतिक कीर्तीचा माणूस आपल्या देशात आलाय, त्यांना काहीतरी विचारलं पाहिजे. ते ज्या देशातून आले त्या देशाबद्दल काहीतरी विचारलं पाहिजे. तेव्हा जपानच्या रोडवर त्यांनी गर्दी केली आणि त्यांचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे वेळ कमी. तेव्हा तिथले पत्रकार त्या रवींद्रनाथ टागोरांना प्रश्न विचारतात. तेव्हा रवींद्रनाथ टागोर त्या पत्रकारांना म्हणतात की माझ्याकडे वेळ कमी आहे, मला एका वाक्यात उत्तर देता येईल असा प्रश्न विचारा. तिथले पत्रकार रवींद्रनाथ टागोरांना एकच प्रश्न विचारतात. ते असं म्हणतात, रवींद्रनाथजी, तुम्ही जागतिक कीर्तीचं साहित्यिक, तुम्ही भारत नावाच्या देशातून आलात, मला एका वाक्यात उत्तर देता येईल असा, मला भारत देशाची एका वाक्यात ओळख काय सांगाल? तेव्हा रवींद्रनाथ टागोर त्या पत्रकारांना म्हणतात की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हीच माझ्या देशाची ओळख आहे. या भारताची ओळख सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांना वजा करता येणार नाही. म्हणून हिंदीतले प्रदीप नावाचे कवी असे म्हणतात, देखो मुल्क मराठा का यहाँ शिवाजी डोला था, देखो मुल्क मराठा का जहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पर तोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पर तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, भोले हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, भोले हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इसमें किससे तिलक करे धरती है बलिदान की, इसमें किससे तिलक करे धरती है बलिदान की. या धरतीचा तिलक मातीला व्हावा, ही धरती बलिदानाची आहे. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या महायोद्धाने महाराष्ट्राच्या मातीत निर्माण केली आहे. हे आपल्याला कधीतरी समजून घ्यावं लागेल. आपण शिवजयंती साजरी करतो, एवढ्या उत्साहात आपण जयंती साजरी करतो, एवढी ताकद त्या माणसामध्ये होती, असं नेमकं या माणसाने तुमच्या माझ्यासाठी काय केलं होतं हे समजून घेण्यासाठी आजचा आयोजनचा कार्यक्रम आहे. मी जर इथे बसलेला प्रत्येकाला विचारलं की तुमच्या आजोबाचं नाव काय होतं, ते प्रत्येकालाच आपल्या आजोबाचं नाव सांगता येईल. मी इथून पुढे गेले आणि विचारलं की तुमच्या पंजोबाचं नाव काय होतं, तर काही जणांची हात खाली होती. मी इथून पुढे गेले आणि विचारले की तुमच्या खापर पंजोबाचं नाव काय होतं. मी इथून पुढे गेले आणि विचारले की तुमच्या खापर पंजोबाच्या वडिलाचं नाव काय होतं. मला नाही वाटत की स्वतःच्या रक्तातील माणसाची नाव, आपल्या घरातील 100-150 वर्षांपूर्वीच्या माणसाची नाव आपल्याला माहीत आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी कित्येक वर्षांपूर्वी झालाय, तरी या माणसाचं नाव आपल्याला माहीत आहे. काय ताकद आहे या माणसामध्ये, कारण कित्येक वर्षानंतर सुद्धा शिवाजी नाव घेतलं की आमचं रक्त सळसळतं, सळसळणारं रक्त उकळतं, उकळणारं रक्त उसळतं, उसळणारं रक्त आमच्या धमन्यातून आणि आमच्या नसातून वाऱ्याच्या वेगाने व्हायला लागतं. ही ताकद आज कित्येक वर्षानंतर सुद्धा जे नावामध्ये आहे ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. कित्येक वर्षानंतर सुद्धा
शिवाजी आमचा श्वास आहे, शिवाजी आमचा ध्यास आहे, शिवाजी आमची हिंमत आहे, शिवाजी आमची प्रेरणा आहे, शिवाजी आमचं रक्त आहे, शिवाजी आमचं तक्त आहे, शिवाजी आमची शक्ती आहे, शिवाजी आमची भक्ती आहे, शिवाजी आमचा स्वाभिमान आहे आणि शिवाजीचा आमचा अभिमान आहे. ही ताकद असते म्हणून या माणसाला आम्ही कधी विसरू शकत नाही. कित्येक वर्षांत सुद्धा इयत्ता 4थीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. तिथले शिक्षक त्या मुलांना शिकवत असतात की मुलांना 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्या मुलांना असं वाटत असतं की शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजे ते लहानपणास खूप मोठे होते, आपण त्यांच्यासारखे होऊ शकत नाही असं त्या लहान लहान लेकरांना वाटायला लागतं. पण मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊने घडवलं होतं. कसं घडवलं जिजाऊनी? तर शिवबाला. शिवाजी राजांचं वय होतं अवघं 9 वर्ष. 9 वर्षाचे बाळ शिवाजीराजे महाराष्ट्रामध्ये होते. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले बंगळूरला होते. बंगळूरवरून शहाजीराजे मासाहेबांना पत्र पाठवले की बरेच दिवस झाले शिवबाची आमची भेट नाही, आम्हाला त्यांना भेटावंसं वाटतं, या की त्यांना घेऊन बंगळुरा. तेव्हा मासाहेब जिजाऊ बंगळूरच्या दिशेने निघाले. तिथे पोहोचल्यानंतर सर्व काही नवीन होतं. नवीन महाल, नवीन वस्तू, नवीन माणसे, सर्व काही नवीन. अशी संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मासाहेब जिजाऊ शिवबाला झोपण्यासाठी सैरावऱ्या शोधायला लागले, पण शिवाजीराजे महालामध्ये कुठे दिसत नव्हते. तेव्हा जिजाऊंना चिंता वाटली की शिवाजीराजे कुठे हरवले की काय. तेव्हा मासाहेब जिजाऊ शिपायांना आवाज दिला. शिपाई सुद्धा धावत त्यांच्या समोर आले. तेव्हा मासाहेब जिजाऊ शिपायांना म्हणाल्या की जा आणि शोधा शिवबाला. शिपाई सुद्धा सैरावऱ्या शोधायला लागले. चहू दिशांना, चहू बाजूला सगळीकडे बघितलं, पण शिवाजीराजे महालामध्ये कुठे दिसत नव्हते. तेव्हा एक शिपाई मासाहेबांच्या समोर होता आणि म्हणतो, मासाहेब सापडले की शिवाजीराजे? लागला की शिवाजीराजांचा पत्ता? तेव्हा मासाहेब म्हणतात, सापडले तर कुठेही शिवाजीराजे, या की त्यांना घेऊन आमच्या समोर. तेव्हा तो शिपाई म्हणतो, मासाहेब आपल्या महालाच्या समोर एक नाचमहाल आहे. नाचमहालामध्ये नर्तकीच्या नाचगायांचा कार्यक्रम सुरू आहे. बाल शिवाजीराजे नर्तकीच्या नाचगायांचा कार्यक्रम पाहत आहेत. हे शब्द जसे मासाहेबांच्या कानावरती पडले त्या दिशा उठल्या. मासाहेब त्या नर्तकीच्या नाचगायांचा कार्यक्रम सुरू असताना त्या बाल शिवबाकडे गेल्या आणि त्यांच्या कानाला धरून फरवडत महालामध्ये आणले आणि गरजला, मासाहेब खबरदार शिवाजीराजे, यानंतर जर नाचमहालात चालतो. तिथे सर्व उपस्थित होते. सर्वांना प्रश्न पडला की एवढा मोठा जहागीरदाराचा मुलगा, एवढा मोठा वतनदाराचा मुलगा, शहाजीराजांचा मुलगा, हे कार्यक्रम यांच्यासाठीच असतात ना? अरे हे कार्यक्रम यांनी नाही पाहिजे तर पाहायचे कोणी? तेव्हा मासाहेब जाऊ तिथल्या दरबारातील प्रत्येक व्यक्तीकडे आणि 9 वर्षाच्या बालशिवबाकडे, कावरा झालेल्या बालशिवबाकडे पाहत मासाहेब म्हणाल्या, शिवाजीराजे आम्ही तुम्हाला यासाठी म्हणतोय कारण आम्हाला स्त्रियांना नाचवणारा शिवाजी नाही घडवायचा आहे, तर आम्हाला स्त्रियांना वाचवणारा शिवाजी घडवायचा. शिवाजी जो घडत असतो ना, त्या संस्कारामधून घडत असतो. हे संस्कार आपल्याला आपल्या मुला मुलींना देता येतील का, हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने करणं आपल्याला महत्वाचं आहे. बापाच्या पायातल्या वाहना जेव्हा पोराच्या पायात यायला लागल्या तेव्हा आपले पोरं आपल्याला विचारायला लागतात की आमच्या बापानं आम्हाला काय दिलं, आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं. आमचा बाप आमच्यासाठी काहीच करता झाला नाही. शहाजीराजांनी शिवाजीराजांना काय दिलं? शिवाजीराजे महाराष्ट्रामध्ये आले, महाराष्ट्राच्या मातीत आले. काय दिले शहाजीराजांनी शिवाजीराजांना? एक राजमुद्रा दिली. प्रतिपदेला चंद्रकोरीप्रमाणे कलकलेप्रमाणे शहाजीचा पुत्र शिवाजीचा राज्य वृंदीगत हो जावं ही लिहिलेली एक राजमुद्रा दिली. आपल्या स्वाभिमानाचा, त्यागाचा, संप्रदायाचा प्रतीक असलेला एक भगवा ध्वज हातामध्ये दिला. 2च गोष्टी दिल्या. शिवबा म्हटले का माझ्या वडिलांनी मला काय दिलं? आज लेकरं सरसपणे म्हणतात की माझ्या वडिलांनी मला काय दिलं. हा सर्वात मोठा खेळाचा विषय असल्याचा आपल्या लक्षात यायला लागतो. आई आणि बाप तुम्हाला दिलेला जन्म ही सर्वात मोठी भेट असते, हे कधीतरी समजून घ्यायला शिका. शिवाजी म्हणजे कोण? कित्येक वर्षांपूर्वी जिजाऊंच्या पोटी जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यासारख्या कुशस्त्राचा कळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सेनेचा अभिमान म्हणजे शिवबा. या शंड जनतेला झणझणीतचा प्राक म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या जगाचा बाप म्हणजे शिवबा. या त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. इंद्रजिमी जंबपर बाड वस्तु अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज पवन बारी बादपर संबुरती नाहपर जो सहस्त्र बाहुपर राप द्विजराज चिता मृग झुंडपर भूषण वितुंडपर तेजतम अंसपर कानजिमी कंसपर त्योमलेज बंसपर जय शिवराज. तुमच्या मनाने किती उदू क्षमताचे गुडबडे, तुमचे कोरडे गातील तोफांची चौकडी. शेवटी जाता जाता मी एवढीच म्हणू इच्छिते, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की